त्याच्यापेक्षा मला रिपोर्ट कसे वाटले त्याच्यापेक्षा रिझल्ट अतिशय चांगले आहे. आणि खर्च खर्चात बी फरक आहे. ह्याची खर्चामध्ये ती महाग बसते ती स्वस्त आहेत आणि रिझल्ट टाईट आहेत, डबलच रिझल्ट आहेत. म्हणजे ते महाग ते पडतंय महाग पडते आणि हे स्वस्त पडतं ते स्वस्त आणि आता म्हणजे फुगवण वगैरे बी चांगली आहे. आता हा म्हणजे फुगवणवर कशी वाटतं मग याच्यावाली फुगवण चांगली आहे की आता आपण जर बघितलं आपल्या ना, 60 पेक्षा आता हा जो घड आहे चांगली आहे. आता हा जो घड आहे समोर बघतो आपण बघा तुम्ही जबरदस्त प्रत्येक मणी बघा तुम्ही म्हणजे खालपासून मणी बघा आता हा मणी बघा एक साईज आणि वरचा मणी बघा तुम्ही एक साईज काय वाटतं किती माल निघेल पूर्ण आता हे आपण क्षेत्र बघू शकतो माल बघू शकतो 4 टन बेदाना आरामशीर होईल. 4 टन हा. पूर्ण क्षेत्रामध्ये हा. 1.5 एकर मध्ये 1.5 एकर मध्ये दरवर्षी किती निघायचा या 2 वर्षात पाती पावसामुळे जर थोडा रिवर्स मध्ये आहे. हम्म. नंतर जर सालाला 4-5 टन आरामात 5 टनापर्यंत सहज जाते दीड जाते म्हणजे या वर्षी पण 4-5 टन तुमचं जाईल असं तुमच्या हो, जाईल. अपेक्षा आहे अपेक्षा. सर नमस्कार नमस्कार, तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना मी अभिजित कुमार फर्डे, राहणार मानेगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. अच्छा आता आपली ही बाग बघतोय द्राक्षाची व्हरायटी कोणती आहे याच्यावाली ही व्हरायटी आहे थॉम्सन. थॉम्सन हा. आणि टोटल हे रान किती सगळं आपलं आज आज माझ्याकडे आहे 1.5 एकर क्षेत्र. साधारणतः किती वर्षाची बाग झाली आपल्या आता ही ही बाग आहे 16-17 वर्षाची आहे. 17 वर्ष झाली हा. आपण जर खोड जर बघितलं याच्यावालं खालपासून तर बघू शकतो आपण हे बघ आणि झाड पण बघा वरती काय वाटतं मला थोडंसं आम्हाला असं सांगा ना आजपर्यंत जर बघितलं गेलं तर इतक्या जुन्या वर्षाच्या बागा राहिलेल्या नाही. SBT वरती टिकलेली आहे. बरं काय रिपोर्ट तुम्हाला ते तुम्ही ते सॉईल बस्ता वगैरे सोडलं तुम्हाला काय रिपोर्ट वाटला रिझल्ट चांगले आहेत की मालाला कलर किंवा चकाकी हां आणि कार्यक्षमता चांगली आहे तिची कामाची बरोबर तर दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जे बाई NPK पण सोडले काय काय सोडलं 60-20-50-50 सोडलेलं आहे. 60 आणि 50-50 सोडले किती सोडले एकरी 1.5 एकराला 1 एकेंड सोडलेलं आहे. 20-20 लिटर सोडलेलं आहे 20. काय रिपोर्ट तुम्हाला त्याचा आपल्या केमिकलपेक्षा रिझल्ट चांगले आले आहे आणि कलर चांगले आलेले आहेत. नक्की नक्की. का उगाच आता आम्ही म्हणतोय म्हणून चाललंय बाबा नाही, की नक्की. आलोय म्हणून म्हणजे काहीतरी असं बाबा आणि आता म्हणजे फुगवण वगैरे बी चांगली आहे. आता हा म्हणजे फुगवणवर कशी वाटतं मग याच्यावाली फुगवण चांगली आहे की आता आपण जर बघितलं आपल्या ना, 60 पेक्षा आता हा जो घड आहे चांगली आहे. आता हा जो घड आहे समोर बघतो आपण बघा तुम्ही जबरदस्त प्रत्येक मणी बघा तुम्ही म्हणजे खालपासून मणी बघा आता हा मणी बघा एक साईज आणि वरचा मणी बघा तुम्ही एक साईज मणी साईज झालेली पूर्ण घर भरलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण कर बरोबर आहे की नाही मार्केटमध्ये रासायनिक जे खतं आहेत म्हणजे 60 झालं किंवा अजून पोटॅशियम बाकीच्या गोष्टी आहेत बरोबर आहे पोटॅशियम मधल्या फॉस्फरस मधल्या त्याच्यापेक्षा मला रिपोर्ट कसे वाटले त्याच्यापेक्षा रिझल्ट अतिशय चांगले आहे. आणि खर्च खर्चात बी फरक आहे. ह्याची खर्चामध्ये ती महाग बसते ती स्वस्त आहेत आणि रिझल्ट टाईट आहेत, डबलच रिझल्ट आहेत. म्हणजे ते महाग ते पडतंय महाग पडतो आणि हे स्वस्त पडतं ते स्वस्त आणि रिझल्ट पण रिझल्ट पण छान आहे. म्हणजे तुमचं बेनिफिट होतंय का बाबा खर्च कमी होतोय उत्पन्न वाढतंय हो वाढतं. बरोबर तुम्ही जवळपास किती वर्ष बाग करता बोलले मी 2007 सालापासून बाग आहे. हा. आता 4 वर्ष झाले आपलं SBT वर आहे. SBT वरती आहे हा. आणि आज जो माल बघितला आपण जो लागलेला माल आहे हा. म्हणजे ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम आलतो त्यावेळेस माल खूप कमी होता हो फुल कमी होता मग. म्हणजे असं वाटत होतं माल आहे असं वाटत नव्हतं कमी होतं बागाला बागेवरती माल होता पण लय कमी होता जेणेकरून की बाग न धरायची अपेक्षा होती. आणि आज आज माल बघितलं तरी एकदम भारी वाटतं. समाधान वाटतं समाधान बाबा वाटतं. चला बाबा आहे माल आहे म्हणजे माल आहे. आणि सोबत तुमचे समाधान सर पण उभेच आहे हो आहे. म्हणजे काय म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन Guarding करतो करतो. कसं वाटतं सर मार्गदर्शन कसं वाटतं नाही, एकदम छान आहे मार्गदर्शन. कधी काही काय अडचणी आल्या तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, वरच्या साहेबांपर्यंत विषय नेतात ही महत्वाचं आहे सगळ्यात. मुद्दा मांडून चर्चा करून विषय हा. क्लिअर करतो आपला Clear शेतकऱ्याला करतात. बरोबर आहे अडचण येणार आहे म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे साहेब काय होतं नुसतं प्रॉडक्ट देऊन मजा नाही हा. त्याला व्यवस्थित मार्गदर्शन पण केलं पाहिजे मार्गदर्शन वेळोवेळी व्यवस्थित प्रत्येक होणं गोष्टीला गरजेचं आहे. जाऊन तिथे ते सॉल्व्ह केलं पाहिजे Solve केलं पाहिजे. तरच ते शेतकरी सक्सेस होतो हो, बरोबर. आणि आपले शेतकरी मित्र आहे हम्म. त्याला SBT वापरायची पण धाडस होत नाही किंवा मनात शंका असते तर तुम्ही काय सांगू शकता SBT बद्दल नाही, डोळे झाकून बिंदास वापरा, काय सुद्धा अडचण नाही. असं बाकीच्या कंपनीसारखं फ्रॉड नाहीये. हे ऑर्गॅनिक असल्यामुळे काय टेन्शन नाही.
पहिली आपली जुने वडीलपाल जी शेती करत होती ती ऑर्गॅनिकच करत होती. आता त्याला आपल्याला रासायनिक ऑर्गॅनिक कडे येण्याची गरज आहे. जमिनीला आपल्या ती गरज आहे गोष्टीची. हा, जमिनीला गरज आहे ऑर्गॅनिकची. बरोबर आहे. काय वाटतं किती माल निघेल पूर्ण आता हे आपण क्षेत्र बघू शकतो, माल बघू शकतो. 4 टन देताना आरामशीर होईल. 4 टन हा, पूर्ण क्षेत्रामध्ये हा. 1.5 एकर मध्ये 1.5 एकर मध्ये. दरवर्षी किती निघायचा? या 2 वर्षात पाती पावसामुळे जर थोडा रिवर्स मध्ये आहे. हम्म. नंतर जर सालाला 4-5 टन आरामात 5 टनापर्यंत सहज जाते 1.5 एकर. जाते. म्हणजे या वर्षी पण 4-5 टन तुमचं जाईल तुमच्या जाईल. अपेक्षा आहे. अपेक्षा. बरोबर आहे. म्हणजे बाबा जरी पावसाने त्रास दिला तरी पण आपण आलोय त्याला म्हणजे शेवटच्या स्टेप पर्यंत आलेलो आहे म्हणजे पहिल्यापेक्षा. पहिल्या. अच्छा. असं तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, जरी आपले शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्हाला जे माहिती विचारूशी वाटली बाबा एसबीटी बद्दल वगैरे किंवा आपली बायो एनपीकेची काय नाही त्याचे रिपोर्ट कसे आहेत काय, ते तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 96 23 85 47 29. आणि आपले जे तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं सगळं? समाधान बेडगे साहेब. बेडगे साहेब नमस्ते. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 7767 हां 85 77 94. अच्छा. आता बाकीचं जर रासायनिकमध्ये जे वॉटर ग्रेड आहेत तर सोडला तर बागाला ट्रेस येतो. हो, बरोबर आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की यावर्षी ट्रेस वगैरे? यावर्षी ट्रेस नाहीये जाणवत सध्या. बघा मालाकडे तुम्ही- तुम्ही बघू शकता. जास्त आहे. हां मालावर लष्टर आहे चांगला आहे व्यवस्थित. आता हे बघा ना तुम्ही, आता हे बघा तुम्ही, म्हणजे क्वालिटी बघा तुम्ही, घरांची क्वालिटी बघा तुम्ही. आता ही लस्टर बघा तुम्ही, पूर्ण पण रस्टर आलेलं आहे याच्यावरती. हो, लष्टर म्हणजे यामुळं रस्टर पण आलं तुमचं आणि झाड पण हेल्दी राहिलं हो, या गोष्टीमुळं. या गोष्टी. धन्यवाद सर.